आपण बघणार आहोत MPC स्किल टेस्टबद्दल एक समरी म्हणजे एक हायलाईट घेणार आहोत की 4 जुलैला काय झालेलं म्हणून. तर पहिल्या शिफ्टबद्दल आपण बोलूया. इथे आपण बोलूया. आपण सर्वप्रथम आयोन डिजिटल झोनवर गेल्यावर आपल्याला आपल्या रिपोर्टिंग टाईमच्या लवकर जायचं आहे आतमध्ये. 1 तारखेप्रमाणे आजही 4 तारखेला मुलांना आत घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही टाईमच्या आत गेलेलं बरं. आणि आतमध्ये गेल्यावर हे आयोन डिजिटल झोन आहे पवईचं. आणि तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचे सर्वप्रथम डॉक्युमेंट चेक होतात. आणि तुम्हाला डॉक्युमेंट चेक झाल्यावर तुम्हाला सोबत न्यायचं आहे एक ID प्रूफ घेऊन जायचं आहे, त्याची झेरॉक्स आणि एक टायपिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आणि त्याचं सेल्फ अटेस्टेड आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे या दोनपैकी एक झेरॉक्स घेऊन जायची आहे. आणि त्यानंतर आपण आत गेल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की आपल्याला एक सीट अलाउड केली जाते. आणि त्यानंतर आपण इथे एक आपण बघू शकतो की इथे 4th फ्लोअरला आपली एक्झाम झाली. पहिल्या 1 तारखेला आणि 4 तारखेला आपल्याला 4th फ्लोअरच अलाउड केलेले आहे, कारण की तिथे बाकीच्याही एक्झाम चालू आहे असं म्हणत आहेत स्टाफ सिलेक्शनच्या. आणि इथे आपण बघू शकता झोन 5 झोन दिलेले आहे त्यांनी 4th फ्लोअरला. तर जवळपास 500 मुलं जवळपास रोज एक्झाम देतील असं कळतं आहे. आणि नंतर सेटिंग पोझिशनचा काही प्रॉब्लेम नाही. तिथे आपले हात वगैरे एक्झॅक्ट कीबोर्डवर जातात, त्यामुळे याचा काहीच इश्यू नाही आहे सेटिंगचा. फक्त इथे AC जास्त असल्यामुळे आपल्या हिशोबाने आपण आपल्या तयारीने जावे, म्हणजे कॉटनचे कपडे वगैरे घालून जावे व्यवस्थित. आणि नंतर आपण सर्वात महत्त्वाचं कीबोर्डबद्दल बोलूया. तर कीबोर्ड हाच असणार आहे, एसर कंपनीचाच असणार आहे. आणि या कीबोर्डबद्दल बोलायचं म्हणलं तर हा एकदम सॉफ्टही नाही, एकदम हार्डही नाही, मीडियममध्ये आहे. तर आणि हा सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे जास्त करून. तरी सर्वांना मी म्हणतो की आपण जे रेग्युलर प्रॅक्टिस करत आहे तीच प्रॅक्टिस करावी. आणि त्यामध्ये ॲडिशनल जर ॲड करायचं असेल तर आपण डेलचा यूज करू शकतो, फ्लॅटवाला डेल. आणि आपला लिनिओ तर आहेच, आणि एखादा लागला एक्स्ट्रा तर लॉजिटेकचा घ्या. ते म्हणत आहे की लॉजिटेक आणि एसर बऱ्यापैकी सेम आहे. आणि आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. इथे कीबोर्डबद्दल आपण जास्त भीती न बाळगता आपली प्रॅक्टिसवर आपण फोकस करावं. आणि कीबोर्डमध्ये आपलं मन नाही ठेवावं की हा आपल्याला भेटलाच पाहिजेत, कारण की हा कुठेच पुण्यामध्ये पण अवेलेबल नाही आहे. तर ग्रामीण भागात कधी अवेलेबल होईल, आणि त्या एवढा टाईमही नाही आपल्याकडे. आणि नंतर कीबोर्डचं झालं तर याच्या बॅक साईडला लॉक राहणं चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे याचं स्टँड नाही राहणार आहे. आणि त्यानंतर आपण कीबोर्डचं झालं की आपण आता बघणार आहे पॅसेजवर येऊया. आपण सरळ पॅसेजवर येऊया. तर इथे आपण बघू शकता पॅसेज आहे. या पॅसेजबद्दल आपण बोलूया काही. तर आजचा पॅसेजबद्दल बोलायचं म्हणलं तर आपण इथे बघू शकता साईजचा थोडाफार प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथे जी मेन साईज आहे ही आपल्याला दिलेली आहे, यामध्ये आणि आपल्याला टाईप करायचं यामध्ये थोडाफार फरक आहे. म्हणजे इथे जर 16 असेल तर 3चा गॅपने समजा 19पर्यंत आपण ठेवायचं समजा. तर 3चा गॅप जरी ठेवला तरी होऊन जाईल. समजा इथे एक लाईन टाईप केली तर इथली जवळपास 1.5 लाईन टाईप होते. आणि हा झालेला आहे आपला साईजचा एक हे झालेला मुद्दा. आणि त्यानंतर आपण बोलूयात पॅसेजमध्ये. आजच्या पॅसेजमध्ये किती शब्द होते तर जवळपास 250 शब्द होते. आणि 1500 ते 1505पर्यंत हे कीस्ट्रोक होते. आणि पॅसेज हा मीडियम होता, म्हणजे जास्त अवघडही नव्हता आणि जास्त सोपंही नव्हता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मुलांनी प्रेशर जास्त घेतलेलं आहे, त्यामुळे ते होत नाही आहे पॅसेज कवर. आणि बाकी भीतीबद्दल काही नाही आहे. म्हणजे आपण जसं रेग्युलर टायपिंग इन्स्टिट्यूटवर टाईप करतो त्याच त्या समजा त्या इंटेन्शननं गेलं ना तर खूप फायदा होईल तुम्हाला. आणि नंतर आपण बोलूया माऊसबद्दल. तर इथे आपल्याला ड्रॅग करायचं आहे, हे असं वालं हे वालं नाही आहे तिथे. हे असं वालं आपण जे अगोदर करायचो ते नाही आहे. आणि क्लिक मेथडही नाही आहे, ही पण नाही आहे. हे 2 नाही आहे. इथे आपल्याला ड्रॅगच ऑप्शन आहे, एकच ऑप्शन
तर याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी. आणि याच्यानंतर आपण बोलूया की पॅसेजला वेळ पुरतो का? तर हो मित्रांनो, येथे पॅसेजला वेळ पुरतो. तर तुम्ही जास्त पॅनिक न होता व्यवस्थित एक एक शब्द व्यवस्थित जरी टाईप केला तरी तुमचा 1 मिनिट उरतो. फक्त तुमच्या सर्व गोष्ट ही इंटेन्शनची आहे, बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो, मला तरी वाटतं की तुम्ही आपली जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे त्याच्यावरच फोकस ठेवा आणि इकडे तिकडे लक्ष न देता जास्तीत जास्त वेळ आपल्या प्रॅक्टिसवर हे करा, फोकस करा. आणि कीबोर्डबद्दल जास्त हे नका ठेवू की आम्हाला हा पाहिजेतच म्हणून त्यावर प्रॅक्टिस करायचा. ठीक आहे. धन्यवाद.